नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी हे बनवलेले अंडा भुर्जी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे गॅसवरती कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तो कांदा थोडा वेळ असाच बिना तेलाचा भाजून घ्यायचा आहे. आणि थोडा हे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे वरतून. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते. 3 चमचे मी त्यात तेल टाकलेलं आहे. आता हे तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. हे बघा, आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. हे टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता ही लसणाची पेस्ट, एक लाल चटणी, हळद, गरम मसाला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ, हे लाल काश्मीर मिर्च पावडर आहे. चांगलं मिक्स करायचं आता हे सगळं. तर कोथिंबीर टाकणार आहे. ही चांगली या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये अंडे फोडून टाकायचे आहेत. हे बघा, आता हे अंडे फोडून टाकायचे आहेत. तुम्हाला असं जमत नसेल फोडायला तर एका बाउलमध्ये ते फोडून सगळे एकत्र फोडून नंतर पण टाकू शकतो. आता याला थोडंसं झाकून ठेवते. तर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अंडे आणि तो मसाला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळं. बघू शकता. वा, खूप छान झालेले आहे. बघा तुम्ही, सगळं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि आता हे आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे. मी थोडंसं याला 10 ते 15 सेकंदासाठी मी झाकून ठेवणार आहे. झाकलेलं आहे. मस्त तयार झालेली आहे बघा, खूप छान. आता हे तुम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.